शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीप सुटली। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ, गायकवाडांची मुक्ताफळं। शरद पवारांच्यामुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका। स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटीची वेळ मागितली। सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा। आज मध्यरात्रीपासून उपोषण। एबीपी माझाच्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणाले 2 टप्प्यात होऊ शकते विधानसभा। महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभा निवडणुकीतला स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। हिम्मत असेल तर पालिकेच्या निवडणुका घ्या, संजय राऊतांचं सरकारला आव्हान, तर हरण्याच्या भीतीमुळेच निवडणुका टाळत असल्याचा राऊतांचा हल्लाबोल। जळगावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोपडे लढत होण्याची शक्यता। घाटकोपर असलफ्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, 2 माजी नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की, पाण्यासाठी मोर्चा सुरू असताना राडा। धनगर धनगड एकच असल्याचा शासन निर्णय जारी, अध्यादेशाला महायुतीतूनच नरहरी झिरवाळांचा विरोध, तर सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढची भूमिका करणार स्पष्ट। आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमाला इस्रो प्रमुख डॉक्टर राधाकृष्णन उपस्थित राहणार, रेशीमबागेत 12 ऑक्टोबरला कार्यक्रम, सरसंघचालक करणार संबोधित। सरकारी फाईल जेवढी वजनदार तेवढ्या वेगानं कामं होतात, नितीन गडकरींनी बोलून दाखवलं वास्तव, जिवंत असेपर्यंत विनाचालक वाहनांना परवानगी देणार नसल्याचीही ग्वाही। $6,600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर सरकारकडून गौतम अदानींना, अदानींच्या कंपनीसोबत सरकारचा 25 वर्षांसाठी करार। वंदे भारत मेट्रोचं नाव बदललं, नमो भारत रॅपिड रेल असं नवं नाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।